नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कधी असं झालंय का तुमच्यासोबत की तुम्ही सगळ्यांकडे पाहिलं, सगळ्या दिशांनी प्रयत्न केले, पण तरीही एकही मार्ग सापडत नाही? रात्री झोप लागत नाही, मन सतत विचार करत राहतं, आता काय करायचं, कोणाकडे जायचं, आता सगळं संपल्यासारखं वाटतं. मग आता सगळं दुःख एकदाच येत आहे आणि सगळ्यात भयानक प्रश्न म्हणजे देव पण ऐकत नाही का? जर आज तुम्ही या अवस्थेत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत गुरुदेव दत्त आहेत. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा श्री गुरुदेव दत्त आपल्या सोबत असतात, आपल्या साथीला असतात. नोकरीत अडथळा येतो, धंदा चालत नाही, घरात आजार, वाद, ताण, कोणी समजून घ्यायला नाही. तुम्ही देवळात जाता, नवस करता, उपाय करता, पण मनात प्रश्न पडतो, माझ्याच बाबतीत असं का? पण इथेच एक सत्य आहे जे फार कमी लोकांना कळतं. जेव्हा आपल्याला वारंवार दुःख, अडचणी, अडथळे येतात तेव्हा गुरुदेव दत्त आपली परीक्षा घेण्याकरिता आलेले असतात आणि त्या परीक्षेत आपण स्थैर्य दाखवलं तर ते आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात. हे सगळं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर आता मी तुम्हाला एक मार्ग सांगणार आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देव नाही, गुरु पुढे उभे राहतात आणि दत्तगुरूंनी आपल्या भक्तांसाठी एक अमूल्य ठेवा दिला आहे, तो म्हणजे गुरुचरित्र. हा ग्रंथ वाचण्यासाठी नाही, हा ग्रंथ आधार देण्यासाठी आहे. गुरुचरित्र बरोबर शेवटचा उघडा दरवाजा. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, अडचणीवर अडचणी येतात, आपल्याला काही करायचं सुचत नसेल तर एकदाच गुरुचरित्राचं पारायण करा आणि चमत्कार बघा. अडचणीत गुरुचरित्र वाचल्यावर काय होतं? जेव्हा तुमच्यावर अडचणी आलेले असतात आणि गुरुचरित्र वाचताच दुसऱ्या दिवशी तुम्हाला चमत्कार होत नाही, पण हळूहळू तुमचे मन शांत व्हायला लागतं, योग्य लोक भेटायला लागतात, अडकलेली कामे आपोआप मार्गी लागतात. कारण गुरु परिस्थिती बदलत नाहीत, ते तुम्हाला स्वतःला बदलतात आणि मग परिस्थिती आपोआप बदलते. आपलं मन शांत आणि स्थिर होतं, समाधान होतं. आपल्याला जेवढे प्रश्न पडलेले असतात त्याचे सगळे उत्तर आपल्याला आपोआप मिळतात. हे गुरुचरित्र वाचल्याचे आपल्याला फळ मिळते. गुरुचरित्र वाचायचे कोणते कोणते नियम आहेत, ते वाचताना आपण कोणते नियम पाळले जाते हे पण लक्षात ठेवा. गुरुचरित्र हे सामान्य पुस्तक नाही, त्याला नियम आहेत आणि ते पाळले तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं, अन्यथा मिळत नाही. गुरुचरित्र हा एक कडक ग्रंथ आहे आणि त्याला पूर्ण नियम काटकोरपणेच पाळलेले पाहिजेत. नियम 1. गुरुचरित्र सकाळी किंवा दुपारी 12 वाजेपर्यंतच वाचायचं. 12 नंतर वाचणं टाळावं, कारण 12 नंतर गुरुदेव भिक्षा मागण्यासाठी जातात, त्याच्यामुळे वाचलेल्याचे काहीच फळ मिळत नाही. नियम 2. स्वच्छता, म्हणजेच आंघोळ करून स्वच्छ कपडे घालूनच वाचावं. मन आणि शरीर दोन्हीही शुद्ध हवं. नियम 3. अन्न आणि पैसे. गुरुचरित्र वाचताना कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत, हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असतात तेव्हा तुम्ही कोणाच्याही घरचं अन्न खाऊ नका, कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका. हे गुरुचरित्राचा फार महत्त्वाचा नियम आहे. नियम 4. सातत्य. एक दिवस वाचून थांबायचं नाही, जितकं जमेल तितकं नियमित आणि श्रद्धेनेच वाचायचं. ज्या वेळेला रोज वाचता त्याच वेळेला तुम्ही रोज वाचा. हे प्रातःकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात वाचल्यावर त्याचं फळ अधिक पटीने मिळतं. नियम पाळले तरच फळ मिळतं, हे पण लक्षात ठेवा. याबद्दल तुम्हाला ठाम विश्वास पाहिजे. मी एकच गोष्ट पूर्ण खात्रीने सांगते, जर तुम्ही मनापासून श्रद्धेने हे सगळे नियम पाळून गुरुचरित्र पारायण केलं तर तुमचं आयुष्य जसं आहे तसं राहणार नाही.
तुमचे मार्ग उघडतील, कदाचित हळूहळू उघडतील, पण नक्कीच उघडतील. तुमच्या जीवनात जेवढे अडथळे येतील तेवढेच गुरुदेव दत्त तुमच्या अडथळे दूर करण्यास मदत करतील. तुमची श्रद्धा आपोआप वाढेल आणि तुमच्या तोंडात नेहमी श्री गुरुदेव दत्त असं नाव नेहमी येत राहील. आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला हेही योगायोग नाही. गुरु तुम्हाला हाक देत आहेत. फक्त एक वाक्य मनात ठेवा, जय जय श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर मन हलकं झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय श्री गुरुदेव दत्त. जर तुमचा गुरुदेव दत्तांवर विश्वास असेल आणि श्रद्धा असेल आणि तुम्हालाही हे सगळे प्रश्न पडत असतील तर एकदा गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. तुमचे प्रश्न हळूहळू मार्गी लागतील. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा गुरुदेव दत्त आपले दरवाजे उघडतात. म्हणूनच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.